रात्रीच करा ही 5 कामे. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सोबत असं कधी होतं का? सकाळी उठल्या उठल्या कामाचा डोंगर समोर दिसतो. काय करू आणि काय नको असं होतं आणि शेवटी ऑफिस किंवा शाळेसाठी उशीर होतोच. जर तुम्हाला तुमची सकाळ शांत आणि सुपरफास्ट बनवायची असेल, तर त्यांचे गुपित सकाळी लवकर उठण्यात नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी काय करता यात दडलंय. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही रात्रीच उरकल्या तर तुमची सकाळची कामं एका तासात झटपट होतील. पहिली पायरी, कपड्यांची निवड. सकाळी कपाट उघडून आज काय घालू हा विचार करण्यात आपले 10 ते 15 मिनिटं सहज वाया जातात. कधी शर्टाचं बटन तुटलेलं असतं, तर कधी साडीला इस्त्री नसते. दुसरी पायरी, रात्री तुमचे कपडे, मोजे, रुमाल आणि अगदी ॲक्सेसरीज काढून बाहेर ठेवा. यामुळे सकाळी निर्णय घेण्याचा ताण येत नाही. दुसरी पायरी, नाश्ता आणि डब्याची तयारी. सकाळचा सर्वात जास्त वेळ स्वयंपाकात जातो. भाजी चिरणे, पीठ मळणे किंवा नाश्त्याची तयारी करणे यात खूप वेळ मोडतो. टिप, रात्रीच भाजी चिरून ठेवा किंवा कडधान्ये भिजत टाका. डब्यासाठी लागणारी सर्व तयारी रात्रीच झाली असेल तर फक्त गॅसवर कढाई चढवायचं काम राहतं. तिसरी पायरी, बॅग आणि गरजेचे वस्तू. बॅगेत चावी कुठे आहे, पाकिट कुठे आहे, कुठे ठेवलं, महत्वाच्या फाईल्स घेतल्या का, या शोधाशोध मोहिमेत सकाळी खूप चिडचिड होते. टिप, घराच्या दरवाजाजवळ एक कोपरा ठरवा, ज्याला आपण ज्याला आपण लॉन्चपॅड म्हणूया. जिथे तुमची बॅग, लॅपटॉप, गाडीची चावी किंवा पाण्याची बाटली रात्रीच भरून ठेवा. चौथी पायरी, टू डू लिस्ट. सकाळी उठल्यावर आज काय करायचं हे आठवत बसण्यापेक्षा रात्रीच एका कागदावर किंवा फोनमध्ये तुमची महत्वाची 3 कामं लिहून काढा. यामुळे तुमचं डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते. पाचवी पायरी, घराची थोडी आवराआवर. सकाळी उठल्यावर जर घरात पसारा दिसला तर आपोआप कंटाळा येतो, आळस येतो. टिप, झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं हॉलमधील पसारा, सोफ्यावरचे कपडे किंवा डायनिंग टेबलाची भांडी जागच्या जागी ठेवा. सकाळी घर स्वच्छ दिसलं की कामाचा उत्साह दुप्पट होतो. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, एक यशस्वी सकाळ ही आदल्या रात्री सुरू होते. आज रात्रीपासूनच या 5 पैकी किमान 2 गोष्टी करून बघा आणि उद्या सकाळी तुम्हाला किती फरक जाणवल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.